यांनी सुद्धा अजित पवार यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गणेश नाईक, पंकजा मुंडे, विजयकुमार गोरे, संजय राठोड, अभिनेते रितेश देशमुख यांनी सुद्धा आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे शेवटचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव अजितदादा पवार. त्यांच्या अचानक अशा जाण्याने सगळ्यांचेच मन हेलावून गेले. सगळ्यांना सुन्न करणारी ही बातमी. काल या बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरला. प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ही घटना. आपल्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या बारामतीच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात जनसागर उमटला आहे. प्रत्येक जण टाहो करतोय की दादा परत या. अजितदादांच्या अचानक अशा जाण्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात लाखोंचा जनसमुदाय अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलाय. अजित पवार अमर रहे अशा घोषणा कार्यकर्ते या ठिकाणी देत आहेत. परत या दादा, परत या असा टाहो कार्यकर्ते फोडतात आहेत. अत्यंत भावनिक हा क्षण. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आपल्या चाहत्या दादाला निरोप देताना. अख्खी बारामती आज रडते आहे आपल्या चाहत्या नेत्याला शेवटचा निरोप देताना. अजितदादा पवार एक असे राजकारणी ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण कदाचित विचारही केला जाणार नाही. आणि योगायोग म्हणजे 6 वेळा अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने सगळ्यांना हादरून सोडलं. प्रत्येक जण जो अजितदादाचा चाहता आहे, अजितदादांवर ज्याचं प्रेम आहे, तो या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहे. तुम्ही पाहताय हा जनसमुदाय या गोष्टीची साक्ष देतोय की अजितदादा पवार यांचं जाणं म्हणजेच सगळ्यांच्या घरातील, त्यांच्या मनातील एका सदस्याचा आज हा शेवटचा निरोप आहे. मोठ्या प्रमाणात मंत्रीगण इथे जमले आहेत आणि अजितदादा पवार यांना शेवटचा निरोप देतोय. अजित पवारांच्या परिवारासाठी अत्यंत भावनिक, कठीण हा क्षण. त्यांना शेवटचा निरोप देणे. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा शेवटचा निरोप दिला जातो.